कस पोरायला होई ना मग काहीतरी मेलेलं आहे इथं आणि कचरा बघू शकता तुम्ही सगळ्या या दरवाज्यावरच आलेला आहे. मित्रांनो, आमच्या गावापासून एक 20-25 किलोमीटर अंतरावर एक देवीचं मंदिर आहे आणि एक धरण आहे छोटंसं. तर आम्ही आता चाललो आहे तिथं, तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर. आमच्याकडे बरेच पोरं आहेत, आम्ही दोघं तिघं फॅमिलीतले मेंबर आहेत आणि बाकीचे आमच्या शेजारचे मुलं पण आहेत. आता आमच्याकडे जाण्यासाठी गाडी एकच पर्याय आहे, आमची टमटम. तर मित्रांनो, त्या दोघी बसल्यात पुढं, मी एकटाच पाठीमागं आहे, कोण नाही कुत्रा माझ्यासोबत. अर्धा रस्ता क्रॉस करून आम्ही आलोय, अर्धा बाकी. हा आमच्या गावचा पाट आहे. आता या पाटाच्या कडाकडाने जाणार आहे आम्ही, कारण या पाटाच्या जिथं पाणी सोडतात तिथंच आम्हाला जायचं आहे, नदीच्या कडाला. आमच्या गावातली प्रवरा नदी, त्या प्रवरा नदीच्या कॅनलमधूनच इकडचे 2 कॅनल येत आहे, एक उजवा कालवा आणि डावा कालवा. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे ओझरला आणि जिथं बंधारा आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. पाटाला थोडंसं पाणी आहे आणि हा पाट सगळ्यात महत्त्वाचा काय इंग्रजांनी बांधलेला आहे. आणि या इथून आमची पहिली फाटाची याला नव्हतं ग्रिल बसवलेली. तरी गाडीवर जात आम्ही. इथं ग्रिल नव्हती, आता इथं ग्रिल टाकलेली आहे. पहिली ग्रिल नव्हती. इकडून बी पाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इकडून बी पाणी आहे. आणि पहिले या ग्रिलवरून आम्ही बिना ग्रिलची जायचो. इकडून पण ग्रिल नव्हती, इकडून पण ग्रिल नव्हती. आता दोन्ही साईडने ग्रिल टाकलेलं आहे यांनी. आणि हे काम नेमकी इंग्रजांच्या काळातलं आहे. 1800 कितीतरी साली बांधलेलं ही. कुठे? हा मित्रांनो, पाण्यात साप आहे. कस पोरायला होई ना मग 10 महिने आम्हाला एक साप दिसलेला आहे. तुम्ही पाहिलाय तुम्ही? पहिलं नव्हतं असे. मित्रांनो, हा प्रवरा डावा कालवा. आपल्या लोणीचा पाट आहे का? इथं मेन गेट याचं. काहीतरी मेलेलं आहे इथं आणि कचरा बघू शकता तुम्ही सगळ्या या दरवाज्यावरच आलेला आहे. अरे आपल्याकडे पाणी येतंय बाबा, हे पाणी आपल्या गावात येतं लोणीत. किती काही झालं तर लोक काही सुधारायचे नाही. लोकांनी इथं पण हागून ठेवलेलं आहे. काय लोकांना करावा, लोकांची मानसिकता चांगली नाही. हा बंधारा त्या काळी इंग्रजांनी 1800 कितीतरी साली त्यांच्या सोयीसाठी बांधला होता, जेणेकरून इथं हे पाणी अडवता येईल आणि इथं हे पाणी अडवून ते इथल्या जवळच्या आरी एरियामध्ये नंतर डिस्ट्रीब्यूट करतील. आणि त्याच्यानंतर ते 2 पाट बनवलेले, एक उजव्या साईडला इकडनं एक पाट आहे आणि एक डाव्या साईडला त्या साईडने एक छोटा पाट आहे. तर असे 2 कॅनल आहे. त्याला आम्ही एक उजवा कालवा आणि डावा कालवा असे दोन्हींचे नावं दिलेली आहे. आणि ही मेन नदी प्रवरा, जिच्यात मी आत्ता उभा आहे. ही 2 जण मेंबर तिकडे उभे आहेत, बरेच लांब आहेत. छकुली तिथं बसलेली आहे. मित्रांनो, तुम्ही आता धरणाचा नजारा बघू शकताय. ही ती भिंत आहे आणि या भिंतीच्या वरून पाणी जात आहे. ज्या टायमिंगला ही भिंत जी अशा करण्यासाठी बांधली होती की दोन्ही साईडने पाट जात आहे आणि या पाटाचं पाणी प्रॉपर पाटाला जावं कमी नदीला असलं, त्यामुळे ही भिंत बांधली होती. जर ओव्हरफ्लो झाला तरच पाणी नदीत येतं इकडं. या हिशोबाने ही भिंत बांधलेली. हिला काही गेट वगैरे काही नाही. हिच्या डायरेक्ट वरच्या साईडने पाणी नदीत उतरतं आहे. पण त्याच्यासाठी पाणी जास्त असायला पाहिजे, तरच दोन्ही पाटांना आणि मग नंतर प्रॉपर नदीला पाणी येतं आहे. आमच्याकडे रांजण खळगे पण आहेत. जगदंबा माता मंदिर इकडे पुढं 2-3 किलोमीटरच्या आसपास. तर तिथं ते प्रॉपर रांजण खळगे पण बनलेले आहेत आणि पोरं खालून आलेत. हां
ए मारा ना उड्या. थोडं खाली जाऊन बघतो, पडलो तर अवघड व्हायचं. 2 मजली. तुझ्या व्हिडिओसाठी नाही, मी मोठा ब्लॉग बनवायसाठी आलेलो आहे. बनवणार आहे ना. पाण्यात शेवाळमध्ये पाय सटकताय बरं का. मित्रांनो, आता आमचं धरणाचं दर्शन झालेलं आहे. आम्ही जाणार आहे माग. आणि इथं काहीतरी थोडंफार लिकेज आहे, तिथून थोडंफार पाणी येऊ राहिलं आहे खाली. तुम्ही विचार करा, तरी फुटलं तर किती बेकार परिस्थिती होईल. तुम्हाला याच्या वरचं वातावरण मी दाखवतो जाऊन. मग त्याच्या वरती चढायला रस्ता कुठून आहे ते मला माहीत नाही. पोरं पण निघलेत सगळे जाऊन वरती बसले ते. वरती जायला रस्ता कुठून आहे. हे पाणी भारी वाटतंय बाई, दुसरं काहीच विषय नाही. सगळा विषय बोगस आहे. मग एवढंच एक पाणी इथं ते चांगलं वाहू राहिलंय. इथं शेवाळात पाय जर गेला तर सटकून डायरेक्ट खाल्ले माणूस आहे ना. कसं वाटलं मग तुला. मस्त. पाणी तरी आहे की इथं मस्त वाटायला. काय थोड्यामध्ये एन्जॉय करायचं. चल बरं चल. इकडे धरण आहे. हे धरण, हे टेकड, रे बंधारा, उजर बंधारा. हा. नाही रे. हे बंधारा. इकडून हा पाट आमच्या गावाकडे जातोय. आणि या धरणाच्या पलीकडच्या साईडने आणखी एक कॅनल आहे, तिकडनं नदीच्या पलीकडच्या साईडला. चल. ऑनलाईन पैसे किती. काहीच नाही जर का उडाव. माझ्याकडे, पैसेच नाही. उडवायला काय 20 रुपये उरले होते स्क्रॅच कार्डमधून. त्या पाण्याच्या बाटल्या कुठून आले. पाण्याच्या बॉटल पुरते होते माझ्याकडे पैसे. आमचं काम झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे. आमचे पोरं सगळे गेलेत पुढं. अशी अशी फळं. आणि ये जिथं आम्हाला मगाशी धामीन दिसली होती तो एरिया, तर इथं बेकारच आहे. इकडं पाणी तिकडं पाणी, इथं खोललेलं आहे. तू नको जाऊ, मी तिकडे जातो. मग तू ये मागून पळत पळत. बेकार. हा पोरकडे गेले, गाडीत गेले. ए पाणी आहे का प्यायला. ए मला काय गाडी चालवता येत नाही व्यवस्थित. तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा, मी आता गाडी चालवत बसतोय. मित्रांनो, देवाच्या कृपेने आपण बसलेलो आहे गाडी चालवायला. तर गाडी झाली चालू. या त्या बजरंगबली. कसं आहे डब्ब. एकदम काढा. कसं काय वाटतंय टमटम मध्ये बसून. टमटम चालू दे गाडी. चालू ना. घरी गेले चालू. अरे बाप, काय गाणं वाचायला काय मिळालेलं आहे रस्त्याला. भावांनो, रात्रीचे किती वाजलेले आम्हाला माहित नाही. 7-8 वाजले असतील, 7 तर वाजलेच असतील. पण आता आमचं काम झालेलं आहे ना, आम्ही चाललोय घरी. आणि या गाडीचा ना मीटर चालू आहे ना काही चालू आहे, पण गाडी रस्त्याला चालू आहे. ही छकोली काय तर रस्त्याला मेलं, वास आलाय म्हणून डायरेक्ट तोंड बंद करून ठेवलेलं आहे तिने. भावांनो, मी स्टिअरिंग दिलेली चकुलीच्या हातात आणि बसलेलो आहे निवांत. हा, अजून काय गरज नाही. एवढी पळती किती गाडी ब्रेक दाबायला. पुढं गाडी म्हणून असं दे ना, गाडी मारण्याची लांब आहे अजून. तर रात्रीच्या 8 वाजता आम्ही आमची ट्रिप संपून आलेलो आहे घरी. जा तुझ्या घरी, थांबू नको आता.